चौरसाचा कर्ण दिला असता त्याची बाजू, क्षेत्रफळ आणि परिमिती कशी काढावी ते आपण बघूया। विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत आहे की चौरस असेल तर त्याची बाजू बरोबर कर्ण भागिला वर्गमुळात 2 एवढी असते। आणि या पद्धतीने आपल्याला आता फक्त याच्यात किंमत टाकायची आहे। आपण किंमत टाकूया। कर्ण दिला या ठिकाणी 13 भागिला वर्गमुळात 2 ही असणार आहे चौरसाची बाजू। आता आपल्याला पुढचा जर प्रश्न विचारला क्षेत्रफळ काढा, तर आपल्याला बाजू मिळालेली आहे। चौरसाचं क्षेत्रफळ असते बाजू वर्ग, आपल्याला बाजू मिळालेली आहे। किंमत टाकू 13 छेद वर्गमुळात 2 चा वर्ग म्हणजेच 169 आणि छेदस्थानी वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 याचा अर्थ 169 छेद 2 चौरस सेंटीमीटर हे आपलं उत्तर असणार आहे। आणि परिमिती जर विचारली तर चौरसाची परिमिती आपल्याला माहित आहे। परिमिती म्हणजे कोणत्याही आकृतीच्या बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज असते। मग परिमिती या ठिकाणी चौरस असल्यामुळे 4 येणार गुणिला बाजू आहे 13 छेद वर्गमुळात 2। मग गुणाकार करणार आपण 13 गुणिला 4 13 गुणिला 4 13 चौक 52 आणि छेदस्थानी आहे वर्गमुळात 2 ही तुमचं असणार आहे परिमिती। अशा पद्धतीने चौरसाचा कर्ण दिला असता आपल्याला बाजू, क्षेत्रफळ किंवा परिमिती काढता येते। फक्त या ठिकाणी हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे।